एक्सरसाइज 6.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड द इक्वेशंस ऑफ टेंजेंट अँड नॉर्मल टू द इलिप्स x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इक्वल टू 25 at 3, 2 at 3, 2. In this case, we have to find the equation of tangent and normal at the point. At point साठी काय प्रोसेस असते? इक्वेशन ऑफ tangent at point x1 upon a square plus y1 upon b square equal to 1. हे tangentचं इक्वेशन होईल. यासाठी पहिल्यांदा आपल्याला एलिप्सचं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल. राईट साइडला 1 आवश्यक आहे. गिव्हन इक्वेशन ऑफ एलिप्स इज x square plus 4y square equal to 25 divide by 25 x square upon 25 plus 4y square upon 25 equal to 1. पण अजूनही ही टर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर पाहिजे. इथे 4y स्क्वेअर आलेला आहे. हा जो 4 आहे त्याला आपण 25 च्या डिनॉमिनेटरला लिहू शकतो. म्हणजेच x स्क्वेअर अपॉन 25 प्लस y स्क्वेअर अपॉन 25/4 equal to 1. Now this equation is in the form x square upon a square plus y square upon b square equal to 1. या स्वरूपात एलिप्सचं इक्वेशन मिळालंय. सो कंपेअरिंग इट विथ द स्टँडर्ड इक्वेशन, कंपेअर केला तर a स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल 25 आणि b स्क्वेअरची व्हॅल्यू 25/4. इक्वेशन ऑफ tangent to ellipse at point x1 y1. इक्वेशन ऑफ tangent to ellipse at point x1 y1. म्हणजेच इथे पॉइंट काय दिलेला आहे? 3, 2 x1 y1 म्हणजेच पॉइंट दिलेला आहे 3, 2 इज काय असतं इक्वेशन? x1 अपॉन a स्क्वेअर प्लस y1 अपॉन b स्क्वेअर इक्वल टू 1. भले सबस्टिट्यूट करा फक्त. a स्क्वेअर b स्क्वेअरच्या तर आहेच आहेत, x1 y1 पण आहे. x1 म्हणजेच 3 इंटू x अपॉन a स्क्वेअरची व्हॅल्यू 25 प्लस y1 म्हणजेच 2 इंटू y अपॉन b स्क्वेअरची किंमत 25/4 इक्वल टू 1. आता यात हा 4 पुन्हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय घेता येईल सिम्प्लिफाय करण्यासाठी इक्वेशन. म्हणजे 3x अपॉन 25 प्लस 4 इंटू 2 8y अपॉन 25 इक्वल टू 1. आणि थ्रूआउट जर 25 ने मल्टिप्लाय केलं तर 3x प्लस 8y इक्वल टू 25 is required equation of tangent. tangentचं इक्वेशन मिळालंय. नॉर्मलचं इक्वेशन कसं फाइंड करायचं? नॉर्मलचं इक्वेशन याला परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन लिहायचं. काय होईल? as normal is perpendicular to tangent, therefore
इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, नॉर्मलचं इक्वेशन काय येईल? 8x मायनस 3y. यामध्ये x आणि y चे कोएफिशियंट इंटरचेंज, मिडल टर्मचं साइन चेंज आणि प्लस कॉन्स्टंट घ्यावं लागेल k इक्वल टू 0. k ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? पॉईंट सबस्टिट्यूट करून. कुठला पॉईंट? 3,2, कारण नॉर्मल पण याच पॉईंट मधून पास होईल. नॉर्मल passes through point 3,2. Therefore 8 into 3 minus 3 into 2 plus k equal to 0. 8 into 3 म्हणजेच 24 minus 6 plus k equal to 0. 24 minus 6 म्हणजे 18. राईट साईडला घेतला तर k ची किंमत काय येईल? -18. and therefore from 1 8x minus 3y minus 18 equal to 0 is required equation of normal. घ्यानंतर find the equations of tangent and normal to the ellipse 2x square plus 3y square equal to 30 at -3 comma -2 -3 comma -2. सोडवा.
Equation of tangent is x plus y plus 5 equal to 0, and equation of normal is x minus y plus 1 equal to 0. Tangentचं इक्वेशन x plus y plus 5 equal to 0, आणि नॉर्मलचं इक्वेशन x minus y plus 1 equal to 0. Next one, find the equations of tangent and normal to the ellipse 9x square plus 16y square equal to 144 at the end of latus rectum in first quadrant. We have to find the equation of tangent and normal at one end of latus rectum. म्हणजे यात x1 y1 हा पॉईंट दिलेला नाहीये, तो पॉईंट म्हणजेच लॅटस रेक्टमचा एंड पॉईंट, तो फाइंड करायचा. काय असतो लॅटस रेक्टमच्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट? प्लस ऑर मायनस ए कॉमा प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए. फर्स्ट क्वाड्रंट म्हटल्यानंतर दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतील, पण सगळ्यात महत्वाचं टाईप आयडेंटिफाय व्हायला पाहिजे यामध्ये. कारण सेकंड टाईपसाठी लॅटस रेक्टमच्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? प्लस मायनस ए स्क्वेअर अपॉन बी कॉमा प्लस मायनस बीई. त्यामुळं लॅटस रेक्टमच्या एंड पॉईंटचा क्वेश्चन जरी असेल तर टाईप इथे आयडेंटिफाय होणं आवश्यक आहे. मग यात पहिल्यांदा 144 ने डिवाइड करा. 9x स्क्वेअर अपॉन 144 प्लस 16y स्क्वेअर अपॉन 144 इक्वल टू 1. म्हणजेच x स्क्वेअर अपॉन 16 प्लस y स्क्वेअर अपॉन 9 इक्वल टू 1. Comparing with x square upon a square plus y square upon b square equal to 1. कंपेअर केला तर a स्क्वेअर ची किंमत 16, b स्क्वेअर ची किंमत 9, म्हणजेच a इक्वल टू 4 आणि b इक्वल टू 3. a इक्वल टू 4 आणि b इक्वल टू 3 मिळाला, म्हणजेच a ग्रेटर दॅन b. टाईप कुठला आहे? फर्स्ट टाईप आहे. लॅटस रेक्टमचे एंड पॉइंट्स म्हणजे ए कॉमा बी स्क्वेअर अपॉन ए फर्स्ट क्वाड्रंटसाठी. यासाठी ए ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. ए माहित आहे, एक्सेंट्रिसिटीची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. मग टाईप पहिला आहे, टाईप
यासाठी ही आवश्यक आहे. पहिल्या टाईपसाठी फॉर इलिप्स काय असतं रिलेशन ए बी आणि ई मधलं बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण एक्सेंट्रिसिटी फाइंड करू शकतो आणि मग त्यावरून ए इंटू ई ही व्हॅल्यू तयार करता येईल. पण आपला जर डायरेक्ट ए इंटू ई ची व्हॅल्यू मिळाली तरी चालेल. ए स्क्वेअर ना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ई स्क्वेअर. तो ए स्क्वेअर ई स्क्वेअर लेफ्ट साईडला घ्या, बी स्क्वेअर राईट साईडला. ए स्क्वेअर ई स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअरची किंमत 16 मायनस बी स्क्वेअरची किंमत 9 इक्वल टू काय आला 16 मायनस 9 म्हणजेच 7. ही झाली व्हॅल्यू ए स्क्वेअर ई स्क्वेअरची, म्हणजेच ए ई इक्वल टू काय आला √7. So one end of latus rectum in first quadrant, यात लगेच बी स्क्वेअर अपॉन ए ची पण किंमत आउटसाइडच काढून घ्यावी, डायरेक्ट कोऑर्डिनेट लिहिता येतील. बी स्क्वेअर अपॉन ए, बी स्क्वेअर म्हणजे 9 अपॉन ए म्हणजेच 4. So one end of latus rectum in first quadrant is file AE, बी स्क्वेअर अपॉन ए म्हणजेच √7 अपॉन 9 अपॉन 4. हे झालं लॅटस रेक्टमचा एक एंड पॉइंट. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट टू इलिप्स at L √7, 9/4 म्हणजेच x1 y1. √7, 9/4 म्हणजेच x1 y1. याची व्हॅल्यू काय येईल इक्वेशन ऑफ टँजंट x1 अपॉन ए स्क्वेअर प्लस y1 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. x1 ची व्हॅल्यू √7 इंटू x अपॉन ए स्क्वेअर म्हणजे 16 प्लस y1 ची किंमत 9/4, 9/4 इंटू y अपॉन बी स्क्वेअर ची किंमत 9 इक्वल टू 1. दोन्ही ठिकाणचा हा 9 कॅन्सल होईल. √7 इंटू x अपॉन 16 प्लस y अपॉन 4 इक्वल टू 1. थ्रू आउट मल्टिप्लाय करा 16 ना. 16 ना मल्टिप्लाय केला तर काय येईल √7x प्लस 4 कॅन्सल होईल, 4 शिल्लक राहील. 4y इक्वल टू 16 is required equation of tangent. मग नॉर्मलचं इक्वेशन काय येईल इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, याला परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन 4x मायनस √7y प्लस k इक्वल टू 0. Equation 1. Normal passes through
normal passes to the point root 7 comma 9/4. वहाँ पॉइंट सब्स्टिट्यूट करा 4 इंटू रूट 7 एक्सच्या जागी रूट 7 मायनस रूट 7 इंटू वायची किंमत 9/4 प्लस के इक्वल टू 0. पहिली केची किंमत 16 रूट 7 minus 9 root 7 cross multiply 4 into 4 16 16 root 7 minus 9 root 7 म्हणजे 7 root 7 upon 4 plus k equal to 0 म्हणजे k ची किंमत minus 7 root 7 upon 4 ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकायची. परत शेवटच्या स्टेपला 4 न मल्टिप्लाय करा म्हणजे इक्वेशन येईल 16x minus 4 root 7y minus 7 root 7 equal to 0.
find the equations of tangent and normal to the ellipse 9x square plus 16y square 9x square plus 16y square equal to 1 at p of 2 pi by 3 p of 2 pi by 3 parametric form मध्ये. First of all, given equation of ellipse is, याला आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून a स्क्वेअर b स्क्वेअरच्या व्हॅल्यूज फाइंड करा. राईट साइडला तर 1 आहेच ऑलरेडी, त्यामुळे डिवाइड काय करता येईल का कुठल्या संख्येनं? नाही. मग काय करणार? 9x स्क्वेअरलाच आपण x स्क्वेअर अपॉन 1/9 असं लिहू शकतो आणि 16y स्क्वेअरलाच y स्क्वेअर अपॉन 1/16 इक्वल टू 1. Comparing with x square upon a square plus y square upon b square equal to 1. कंपेअर केल्यानंतर a स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/9 आणि b स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/16 म्हणजेच a इक्वल टू 1/3 b इक्वल टू 1/4. आता यामध्ये ऍट पॉइंट जो आहे तो पॅरामेट्रिक दिलेला आहे. पॅरामेट्रिक जरी दिला असेल तरी त्यावरून x1 y1 हा पॉइंट जरी आपण टँजंटचं इक्वेशन लिहिलं, फक्त टँजंटचं इक्वेशन विचारलं असतं तर आपण टँजंटचं इक्वेशन x cos थिटा अपॉन a प्लस y sin थिटा अपॉन b इक्वल टू 1 असं टँजंटचं इक्वेशन फाइंड करू शकतो डायरेक्ट थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून. पण नॉर्मलचं इक्वेशन पुन्हा विचारलंय, त्यासाठी पॉइंट पाहिजे किंवा नॉर्मलचं इक्वेशन तरी पॅरामेट्रिक मधलं माहिती पाहिजे. कॉस थिटा आणि साइन थिटाचे व्हॅल्यू आपल्याला 2 पाय बाय 3 साठी लागणार आहेच. त्या व्हॅल्यू म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. मग यात आधी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जर आपण फाइंड केला थिटावरून, फॉर p ऑफ थिटा 2 पाय बाय 3 त्यालाच आपण गृहीत धरणार x1 y1. पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतात इलिप्सचे? x इक्वल टू a cos थिटा and y इक्वल टू b sin थिटा. x1 इक्वल टू a cos थिटा and y1 इक्वल टू b sin थिटा. a आणि b च्या व्हॅल्यू आहेत, थिटाची पण व्हॅल्यू आहे, पॉइंट मिळून जाईल. इक्वल टू a ची किंमत 1/3 इंटू कॉस 2 पाय बाय 3 आणि y1 म्हणजेच 1/4 साइन 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3 साठी व्हॅल्यू काय येईल कॉस ची? हे वर्क रफ मध्ये करावं लागेल. 2 पाय बाय 3 म्हणजे किती अँगल? 120. कॉस 120 लाच आपण 90 प्लस 30 असं लिहू शकतो. कॉस 90 प्लस थिटा, कॉस 90 प्लस थिटा मायनस साइन थिटा, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो.
मायनस साइन 30 म्हणजे व्हॅल्यू काय येईल -1/2 आणि साइन 120 साठी साइन 90 प्लस थिटा कॉस थिटा सेकंड क्वार्टर मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो म्हणजे कॉस 30 आणि कॉस 30 ची किंमत काय √3/2 120 ला पुन्हा 90 प्लस 30 लिहिलं साइन 90 प्लस 30 म्हणजेच कॉस 30 या व्हॅल्यू जर यूज केल्या तर x1 इक्वल टू 1/3 इंटू -1/2 इक्वल टू -1/6 आणि y1 इक्वल टू 1/4 इंटू √3/2 म्हणजेच √3/8 या आल्या व्हॅल्यूज x1 y1 च्या म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या आणि देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट टू इलिप्स आता इथून पुढे कार्टेशियन मध्येच पूर्ण प्रोसेस करायची कारण पॉइंट आपल्याला मिळाला डायरेक्ट x1 y1 इक्वेशन ऑफ टँजंट टू इलिप्स ॲट पॉइंट x1 y1 म्हणजेच काय -1/6 √3/8 is x1 upon a square plus y1 upon b square equal to 1. x1 ची किंमत -1/6 into x upon a square 1/9 plus y1 ची किंमत √3/8 into y upon b square म्हणजेच 1/16 equal to 1. आता यामध्ये 6 आणि 9 3 ने डिवाइड करता येईल 3 ने डिवाइड केला इथे येईल 2 3 आणि इथं 8 ने डिवाइड केला 1 2 हा 3 न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल x ला आणि 2 मात्र डिनॉमिनेटर राहील म्हणजे -3x upon 2 प्लस 2 न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल 2√3 into y equal to 1 आउट -2 न मल्टिप्लाय करा -2 न मल्टिप्लाय केलं तर ही टर्म येईल 3x minus 4√3y equal to -2 म्हणजेच 3x minus 4√3y plus 2 equal to 0 is required equation of tangent. Now from tangent find the equation of normal. I will या इक्वेशन वरून equation of normal is 4√3x नंतर होईल प्लस 3y प्लस k इक्वल टू 0. नंतर पॉइंट सबस्टिट्यूट केला x1 y1 म्हणजेच याला इक्वेशन 1 नाव द्या. नॉर्मल पासेस थ्रू पॉइंट -1/6 √3/8 पहिला पॉइंट सबस्टिट्यूट केला तर
4√3x 4√3 into -1/6 आणि प्लस 3 into √3/8 प्लस k इक्वल टू 0. y ची किंमत √3/8. आता यामध्ये 2 डिवाइड होईल, 3 शिल्लक राहील. -2√3/3 प्लस 3√3/8 प्लस k इक्वल टू 0. त्यावेळेचे कॅल्क्युलेशन 8 into -2 -16√3 plus 9√3 -16 plus 9 that is -7√3/24 plus k equal to 0. म्हणजेच k ची किंमत 7√3/24. k ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा आणि थ्रूआउट फॉर द 24 ने मल्टिप्लाय करा. That will be required equation of normal.